पाहूया. मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत, माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील, ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. त्याचं कारण महाराष्ट्रात जो फडणवीस ॲक्ट लागू आहे, आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस ॲक्ट, ही समज द्यायची आणि माफ करायचं. अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. जाहिरात स्वीप करत असतील तर माफी का मागायची होती. माझं स्पष्ट म्हणणं आहे की माणिकराव कोकाटे असतील की अनेक वादग्रस्त मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा. माझ्या माहितीप्रमाणे सरकार चालवायचं आहे, सरकार टिकवायचं आहे, म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हातबल तर आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. जर आज ही कारवाई होत नसेल तर भविष्य काळामध्ये मंत्र्यांनी कसंही वागावं, काही करावा, भ्रष्टाचार करावा, त्याला आम्ही अभय देऊ, हाच संदेश महाराष्ट्रामध्ये जातोय. पण जर 18 ते 22 मिनिटं ते खरोखर अधिवेशनात पत्ते खेळत असतील तर अशा व्यक्तीला तातडीने परत फेरविचार करून अजित पवारांनी काढून टाकलं पाहिजे. कारण पत्ते खेळण्याची जागा अधिवेशन नक्कीच नाही. त्यांना घरी पत्ते खेळायचे असतील त्यांनी त्यांच्या घरी जाऊन खेळायला हवं होतं. मला असं वाटतं की पदोपदी माणिकराव कोकाटे खोटं बोलले होते. पहिल्यांदा त्यांचं काय म्हणणं होतं की मी मोबाईलवर काहीतरी चाळत होतो, त्याच्यात मध्ये ऍड आली, ती काही सेकंदांची होती. आता जर असा अहवाल येत असेल की हे 18 ते 22 मिनिटं होतं तर या माणसाला घरी बसवणं गरजेचं आहे. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर काल सकाळी 7:30च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यानंतर मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत ईडीच्या टीमकडून पवारांची चौकशी सुरू होती. पवार यांच्या बंगल्यातून काही महत्त्वाची कागदपत्र आणि डाटा ईडीनं जप्त केलाय. या प्रकरणात ईडीकडून पवारांशी संबंधित 12 ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे. वसई विरारमधल्या डम्पिंग ग्राउंडवर बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारतींच्या बांधकामाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर या धाडी टाकण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदावरून ठाण्याच्या एसआरए विभागात पवारांची कालच बदली झाली होती. त्या बदलीचा एक दिवस उलटत नाही तोच ईडीकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अनिल कुमार पवार यांच्या नियुक्तीसाठी दादा भुसेंनी दबाव आणल्याची चर्चा होती आणि त्यामुळे या छाप्याचे धागेदोरे भुसेंपर्यंत जाण्याची शक्यता आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर अनिल कुमार पवार हे आपले नातेवाईक असल्याचं भुसेंनी मान्य केलंय. मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांची पोस्टिंग झाली असंही भुसेंनी नमूद केलंय. वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलं. आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय. सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती. पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात. कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे. पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राहिला विषय तर मी आता माहिती घेतली तर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना वसई विरारचं पोस्टिंग करण्यात आलेलं आहे, हे पण दिसून आलेलं आहे. संजय राऊतांना माझ्याविषयी थोडं जास्तीचं प्रेम एवढ्यामुळे आहे की पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी
आमच्या मालेगावला गिरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये त्यांना कोणी चुकीची माहिती दिली असेल, जी काही माहिती त्यांना दिली गेली त्याप्रमाणे त्यांनी खोटा आरोप केला होता. त्यांच्यावर मालेगावच्या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल त्यांना शिक्षा होणार आहे आणि त्या भीतीपोटी ते असं दिशाभूल करणारे वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. त्यांना असं वाटतं की बाबा असे आरोप केले